हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर एवढी चटपटीत आणि चमचमीत अशी भाजी बघताय तर बऱ्याच दिवसानंतर मी कोळंबीची भाजी बनवली. म्हणजे मार्केटमध्ये गेले तर खूप फ्रेश अशी कोळंबी भेटली. तर जास्त कोणी खाणारं नव्हतं. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच होतो. तर मी पाव किलो कोळंबी आणलेली आहे. ती अगदी स्वच्छ करून घेतली, मस्त त्याची वरचं कवच काढून आणि त्यातला धागा वगैरे काढून स्वच्छ करून 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर त्यानंतर आपण त्याला थोडंसं मॅरिनेट करणार आहोत. तर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. आणि आपण आता हे कोळंबीला अगदी छान असं चोळून घेणार आहोत. तर आता हा सगळं म्हणजे हळद मीठ वगैरे चोळून आपण ही कोळंबी एक 10 मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण बाकीची भाजीची तयारी करूयात. तर आता कांदा टोमॅटो वगैरे त्याची मी तयारी करून घेतली आणि नंतर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल, चांगले मोठे 2 चमचे तेल घातले. त्यानंतर हे 2 ते 3 तमालपत्र घातलेत, एक स्टारफूल, 2 वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा. तर आपण लवंग मिरी वगैरे घालणार नाही आहोत. या ती थोडेसे बेसिक खडे मसाले घातलेले आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या त्या उभ्या लांबट अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि चांगले 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तर आता हे सगळं छान असं परतलं गेलं की नंतर घालूयात कांदा. तर हे अगदी मोठ्या साईजचे 2 कांदे आहेत, ते मी एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तर ते आता अगदी सॉफ्ट आणि त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर बऱ्यापैकी आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे. तर त्यानंतर घालूयात आलं लसूण पेस्ट. तर ही घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे. तर मी चांगले 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली. थोडीशी ओबडधोबडच वाटलेली आहे, फार काय त्याची बारीक पेस्ट केलेली नाही आहे. तर आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपले छान असे परतवून झालेत. त्याचं तेलही बाजूला सुटायला लागले, बघू शकता आता. तर घालूयात आता टोमॅटो प्युरे. तर अगदी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी कच्चेच असे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. तर आता टोमॅटो घालूयात. तर टोमॅटोमधलं पाणी अगदी सगळं आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतवून घेणार आहोत. आणि त्यानंतर काही आपण मसाले घालणार आहोत. तर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि तीच थोडीशी तिखट पण आहे. तर त्यामुळे मी काय दुसरा मसाला यूज नाही केलेला. त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि धनाजिरा पावडर, बस एवढे 3च मसाले वापरलेले आहेत. तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घालू शकता. मी तर ते सगळं 2-2 चमचे घातलेलं आहे. तर ते मसाले छान परतवून झाल्यानंतर घालूयात आता आपण ही मॅरिनेट केलेली कोळंबी. तर अगदी मोठ्या साईजची कोळंबी आहे, साधारणतः हे 15 पीस बसले होते पाव किलोमध्ये. तर त्याची एवढी सुंदर टेस्ट यावेळी भाजीची झालेली होती. तर आता ती कोळंबी आपण मसाल्यामध्ये परतवून घेतली. त्यानंतर घातलेले आहेत 3 ते 4 कोकम. तर कोकम घातलं की कसं त्याची आंबट तिखट अशी टेस्ट खूप छान लागते भाजीची. तर आता कोळंबी छान अशी मसाल्यामध्ये परतवून झाली, तेल सुटायला लागले साईडनी. तर घालूयात जी कोळंबी मॅरिनेट केलेली, ते भांडं मी धुवून त्याचं पाणी घातलेलं आहे आणि नंतर फक्त अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. कारण मी ही काय पातळ भाजी बनवणार नाही आहे, अगदी ग्रेव्ही थोडीशी राहील अशीच भाजी बनवणार आहे. त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण अगदी थोडंसं घातलं आहे. तुम्हाला त्यामध्ये किती पातळ बनवायची त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. त्यानंतर माझं सगळ्यात आवडतं की कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे. ते छान असं भाजीसोबत ढवळून घेतलेलं आहे आणि नंतर आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी बारीक करणार आहोत आणि 10 ते 12 मिनटं कमीत कमी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. तर मधून एकदा दोनदा झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आहे. म्हणजे कसं खाली कढईला लागणारही नाही आणि म्हणजे कसं हलवली की ती सगळी मिक्स होऊन जाती छान अशी. तर आता मी ते भाजी परतवून परत झाकण ठेवून भाजी अगदी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि आता आपली ही कोळंबी शिजूनही रेडी झालेली आहे. तर अगदी थोडंसं त्यामध्ये रस्सा मी ठेवलेला आहे की आपल्याला भातासोबत खायची आहे आज भाजी. मी मस्त त्यासोबत खायला जिरा राईस बनवलेला आहे. तर आता फायनली आपण याचं प्लेटिंग करूयात. आपली भाजी रेडी झालेली आहे. तर मी आज चपाती भाकरी काही बनवलेलं नाही आहे, बस जिरा राईस बनवलेला आहे. आणि जिरा राईसची काही मी रेसिपी आज दाखवलेली नाही आहे, कारण आपण बऱ्याचदा जिरा राईसची रेसिपी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर. तर त्यामुळे मी बासमती तांदळाचं मस्त असा जिरा राईस बनवला आहे. त्यासोबत ही कोळंबी मसाला,
तर खूप छान असा मेनू आहे. एकदा अशा पद्धतीनं कोळंबी मसाला तुम्हीही करून बघा, तुम्हाला आवडेल. बरं, मी भातासोबत सर्व केलं आहे, पण तुम्ही चपाती, फुलके, भाकरी अगदी तांदळाची, नाचणीची, तुम्हाला जी आवडत असेल बाजरीची त्या भाकरीसोबतही, किंवा अगदीच काही नाही बॅचलर्स असतील तर ब्रेड किंवा पावासोबतही खायला ही भाजी खूप छान लागते. तर आज मी बनवलेली ही मसाला कोळंबी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.